वाळवणाच्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत पांढरे शुभ्र खुसखुशीत उपासाचे साबुदाणा पापड। नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा बटाटा पापड करण्यासाठी मी इथे 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि 300 ग्रॅम साबुदाणा घ्यायचा आहे आपल्याला। काही जण 250 ग्रॅम साबुदाणा घेतात, पण तसं केल्यामुळे बटाट्याचं प्रमाण जास्त होतं आणि मग ते पापड कडक होतात, म्हणून हे प्रमाण अगदी योग्य आहे। 1 किलो बटाटे आणि 300 ग्रॅम साबुदाणा। चला तर आता आपण पुढची स्टेप करूया। इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, पण आपण अजून गॅस चालू केलेला नाहीये। कढईत आपण साबुदाणा घ्यायचा आहे आणि साबुदाण्याला अगदी 2 ते 3 चमचे पाणी लावून घ्यायचं आहे। सर्व साबुदाण्याला आपल्याला अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचंय। गॅस चालू करून आपल्याला मंद गॅसवर हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पाणी लावून साबुदाणा भाजला की साबुदाणा एकदम हलका होतो आणि फुलतो साबुदाणा। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, अजिबात फास्ट करायचा नाही गॅस, आणि फक्त परतून घ्यायचा आहे। रंग वगैरे अजिबात बदलून द्यायचा नाहीये। 4 ते 5 मिनिटं मी मंद गॅसवर साबुदाणा परतून घेतलाय। साबुदाणा एकदम हलका फुलका झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात रंग वगैरे बदलून दिलेला नाहीये। आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला आता, आणि साबुदाणा थंड होऊन द्यायचा आहे। थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करायचा आहे। साबुदाणा थंड होते तोपर्यंत आपण बटाटा असा बारीक किसणीवरून किसून घ्यायचा आहे। मी इथे किसणी घेतलेली आहे, तुम्ही पुरण चाळायची चाळणी असते त्याच्यावर पण चाळून घेऊ शकता, त्यावर पण अगदी बारीक चाळलं जातं। बटाटा स्मॅश वगैरे करून घ्यायचा नाही, कारण त्याच्यात गुठळ्या राहतात। अशा प्रकारे मी आता सर्व बटाटा चाळणीवर किसून घेते। बटाटे सर्व मी किसून घेतलेले आहेत। साबुदाणा थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये एकदम बारीक पीठ करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मैद्याच्या बारीक चाळणीने बटाट्याच्या किसमध्ये चाळून घ्यायचं आहे। सर्व बारीक केलेलं साबुदाण्याचं पीठ मी बटाट्याच्या किसमध्ये चाळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता चाळूनच घ्यावं लागणार, कारण की हे असे जाडसर राहिलेले कण असतात ते पापडमध्ये आपल्याला मग परत तळल्यावरती कचकच लागू शकतात, म्हणून आपल्याला हे पीठ चाळूनच घ्यायचंय। जर तुम्ही मोठ्या प्रमाणात करत असाल तर तुम्ही गिरणीवर पण दळून आणू शकता। यात आता आपण ऍड करणार आहोत चवीनुसार मीठ, आणि मी इथे बारीक करून घेतलेले आहेत 7-8 मिरच्या, त्या घालणार आहे। तुम्ही या जागी लाल मिरची पावडर पण वापरू शकता, पण लाल मिरची पावडर वापरल्यावर पापड असे लाल दिसतात, म्हणून मी मिरची पावडर घातलेली आहे। किंवा तुम्ही काही न करता फक्त मीठ घालून प्लेन पण पापड बनवून घेऊ शकता। आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ बटाट्याच्या खिसामध्येच मळून घ्यायचं आहे। जर जास्तच कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडं पाण्याचा हात लावून पण मळू शकता, पण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। जर गरज पडली तरच पाण्याचा हात घेऊ शकता। अशा प्रकारे मी थोडं थोडं पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घेतलेलं आहे। मी बटाटे आधीच उकडून ठेवले होते, त्यामुळे थोडंसं मला पाण्याचा हात लावावा लागला। तुमचे बटाटे जास्त ओलसर असतील तर तुम्हाला एवढी गरज पडणार नाही, तसं तुम्ही गरजेनुसार बघूनच पाण्याचा वापर करा। आता हे आपण 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी ठेवूयात, म्हणजे त्यातला साबुदाण्याचं पीठ एकदम व्यवस्थित भिजेल। 15 मिनिटं झालेली आहेत, आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे पापडाचं। आता आपण पापड करायला घेऊयात। पीठ तुम्ही बघू शकता जास्त मऊ पण नाही आणि एकदम जास्त घट्ट पण नाही झालेलं। आता आपण ह्याचे पापड करायला घेऊयात।
इथे मी एक छोटासा गोळा घेते. इथे मी तुम्हाला 2 प्रकारे पापड बनवून दाखवणार आहे. एक छोटीशी अशी पॉलिथिनची पिशवी घेतलेली आहे मी कट करून, आणि त्याला थोडंसं तूप लावायचं आहे. तूप आपल्याला एकदाच लावायचं आहे. उपवासाचा पदार्थ आहे म्हणून मी तूप लावलेलं आहे. जास्त तूप लावायचं नाही, फक्त पहिल्याच वेळेला तूप लावायचं आहे. त्याच्यावर हा गोळा ठेवायचा आणि वर परत ती फोल्ड करून ठेवायची पिशवी, आणि प्लेटने अशा प्रकारे प्रेस करून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा पापड बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पण तुम्ही पापड करू शकता. आता आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच लाटून पापड बनवणार आहे. त्यासाठी परत असं पॉलिथिनच्या पिशवीवर ठेवून दुसरी बाजू अशी फोल्ड करायची आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा पातळ पापड लाटायचा आहे. तुम्हाला जर बाजूने कडा एकदम व्यवस्थित गोल हव्या असतील तर तुम्ही वाटीने कट करून घेऊ शकता. एकसारखे जर तुम्हाला दिसायला हवे असतील तर. आता हा लाटून पण आपला पापड झाला. असं हे डायरेक्ट उचलून तुम्हाला ज्याच्यावर वाळत घालायचं आहे त्याच्यावर तुम्ही असं डायरेक्ट एका बाजूने खोलून दुसरी बाजू अशी डायरेक्ट खाली टाकून अशा प्रकारे टाकायचं, म्हणजे ते तुटणार नाहीत. तुम्हाला जर खूप जास्त प्रमाणात करायचं असेल तर पापड लाटण्याची जी प्रेस मशीन असते ती तुम्ही वापरू शकता. आता मी हे सर्व पापड लाटून बनवणार आहे. आईने आणि मी सर्व पापड बनवून घेतले आणि हे पापड मी 2 ते 3 दिवस उन्हात वाळवून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही पंख्याखाली पण 2 ते 3 दिवस वाळवून घेऊ शकता. पण वर्षभर टिकवायचे असतील तर पंख्याखाली वाळवून झाल्यावर 1 तासभर तरी तुम्हाला हे पापड उन्हात ठेवायचे आहेत. अशा प्रकारे आपले पापड आता तळण्यासाठी तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला तळून दाखवते. पापड तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, कारण तेल जर जास्त व्यवस्थित गरम झालं नाही तर ते पापड व्यवस्थित तळले जात नाहीत आणि वातड होतात आणि जास्त तेलकट पण होतात. आणि खूप असं धूर निघेपर्यंत पण नाही करायचंय आपल्याला गरम. तेल चांगलं आपलं तापलेलं आहे. तुम्ही बघू शकता पापड असा चांगला तळला गेलेला आहे. मस्त असे खुसखुशीत हे पापड होतात आणि खायला पण खूप चविष्ट लागतात. अशा प्रकारे हे आपले साबुदाणा बटाटा पापड तळून झालेले आहेत. मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही पण या पद्धतीने या उन्हाळ्यात वर्षभरासाठी उपवासासाठी हे साबुदाणा पापड माझ्या या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंट करून सांगा मला कसे झाले ते. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.